हॅलो इंस्टा फॅमिली. आज खूप वर्षानंतर माझा चुलत भाऊ राखी पौर्णिमेला घरी आला. आम्ही 4 सख्या बहिणी, आम्हाला सक्का भाऊ नाही. पण आज माझा चुलत भाऊ, बहीण, माझी काकू सर्वजण अचानक घरी आले. ॲक्च्युली ते सरप्राईज होतं, पण ते एक गोड सरप्राईज होतं. आणि मग सुरू झाला आमचा राखी पौर्णिमेचा कार्यक्रम. सर्वात प्रथम मी राखी बांधली. माझ्या भावाचे नाव विनायक, म्हणून त्याला विनायकचा फोटो म्हणजे बाप्पांचे चित्र असलेली राखी मी त्याला बांधली. नंतर माझी लहान बहीण नंदा हिने त्याला राखी बांधली. अशा पद्धतीने आम्ही आजचा दिवस थोडा स्पेंड केला. ही माझी चुलत बहीण अश्विनी, हिने सुद्धा आपल्या भावाला राखी बांधली. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. तिलाही वाटलं की मी माझ्या मामाला राखी बांधावी, तर आम्ही म्हटलं चला ठीक आहे, बांधून घ्या, दोघींनीही बांधून घ्या. आणि ती जे छोटी आहे ना, ती तर फार हुशार आहे. तिने सुद्धा मामाला तिच्या ओवाळलं. राखी पौर्णिमा म्हणजे फक्त भावाने बहिणीचं रक्षण करावं ह्यासाठीच नसते, तर बहिणीनेही बहिणीचे रक्षण करावं किंवा बहिणीच्या मागे उभं राहावं खंबीरपणे, ह्याचं प्रतीक म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही बहिणीने सुद्धा एकमेकींना राख्या बांधाव्या. आणि अशाप्रमाणे हा नवीन कार्यक्रम आज आम्ही आमच्या घरी साजरा केला. पण खूप मजा केली ह्या कार्यक्रमात, कारण की तो एक वेगळा आनंद होता. खूप मजा आली. ॲक्च्युली कसं थोडंसं इमोशनलही झालो आम्ही, नाही असं नाही, पण ठीक आहे. त्यानंतर आम्ही काकूचे आशीर्वाद घ्यायला गेलो. ही आमची चिमुकली बघा, अगदी वाकून म्हणजे कंबर वाकून सगळं पूर्णपणे असा आशीर्वाद घेत आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? पहिल्यांदाच मी व्हॉइस ओव्हर करत आहे आणि थोडंसं मी बोलताना कदाचित अडखळतच असेल, तर गोड मानून घ्या. हां, थँक्यू.